आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपूर जिल्ह्यात काटोलमध्ये मेंढे पठार इथे 4 अमृत सरोवरांचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालं. नागपूर विद्यापीठाच्या जागेत होणार 8,000 वृक्षांचं वन आच्छादन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद इथे उत्साहात साजरा. न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज असून त्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानांतर्गत तंत्रज्ञान हा न्याय व्यवस्थेचा महत्वाचा भाग बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून देशभरात ई कोर्ट सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय व्यवस्था राज्यघटनेचं संरक्षण करीत असून कायदे देशाच्या नागरिकांच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात. हा समतोल देशात प्रभावी आणि वेळेचं बंधन पाळणारी न्याय व्यवस्था राबवण्याचा मार्ग तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 75 वर्षांनी न्यायव्यवस्था आणि तिच्या पालनकर्त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या असून हे नातं देशाला योग्य दिशेनं नेण्याचं महत्वाचं काम करत असल्याचं ते म्हणाले. या अमृतकाळात सर्वांना सहज आणि जलद गतीने न्याय मिळवून देणं हाच देशाचा दृष्टिकोन असायला हवा असं पंतप्रधान म्हणाले. देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे 29वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या पदावर नियुक्ती होणारे ते पहिले लष्करी अधिकारी आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 1982 मध्ये जनरल पांडे यांची अभियांत्रिकी कोअरमध्ये नियुक्ती झाली. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पालनवाल सेक्टरमध्ये लष्करानं केलेल्या ऑपरेशन पराक्रम या कारवाईत जनरल पांडे यांनी अभियांत्रिकी रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं. आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत जनरल पांडे यांनी पश्चिम अभियांत्रिकी ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ लडाखमध्ये माउंटेन डिव्हिजन आणि ईशान्य कोअरचं नेतृत्व केलं. दरम्यान आज सकाळी मावळते लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना नवी दिल्ली इथे लष्कराने गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केलं. लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे यांनी दिलेल्या योगदानामुळे देशाचं लष्करी सामर्थ्य आणि सामरिक तयारी मजबूत झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलंय. संरक्षण मंत्रालयाने सरकारी ई मार्केटच्या माध्यमातून वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात 15,000 कोटी रुपयांची सर्वोच्च खरेदी करीत नवा विक्रम रचलाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही जवळपास 250% झेप आहे. ऑगस्ट 2016 मध्ये या पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे जुनी निविदा प्रक्रिया कालबाह्य झाली आणि सरकारी खरेदी प्रक्रिया अधिक निश्चित आणि पारदर्शक झाली. जीईएमची सुरुवात झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने डिजिटल मोहिमेचा स्वीकार करीत अगदी सहजपणे या पोर्टलवरून खरेदी सुरू केली. या खरेदी प्रक्रियेत प्रत्यक्षात अनेक अडचणी आलेल्या असतानाही मंत्रालयाने खरेदीत विक्रम केलाय. देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलंय. कोल इंडियाकडे 56 मेट्रिक टनांहून कोळशाचा साठा जास्त आहे आणि सिंगरेनी कंपनीकडे 4 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साठा आहे. कॅप्टिव्ह कोल ब्लॉक्समध्ये सुमारे 2 मेट्रिक टनांपेक्षा जास्त कोळशाचा साठा आहे. औष्णिक ऊर्जा केंद्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील कोळशाच्या मालगाड्यांना प्राधान्य देण्याकरता सरकारने अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधान्य नसलेल्या क्षेत्रांमध्ये आणि कमी व्यस्त मार्गांवर गाड्या रद्द केल्या आहेत. कोल इंडियाचं कोळसा उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या महिन्यात 27% जास्त झालंय. भारतीय रेल्वे देशभरातील वीज निर्मिती कंपन्यांकडे कोळशाचा साठा हलवण्यासाठी पूर्णतः सज्ज असल्याचं कोळसा मंत्रालयानं सांगितलं. देशातील 100 शहरांमध्ये देशात विकसित केलेलं ई कॉमर्स अर्थात ऑनलाईन विक्री सुविधा केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. ONDC अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सची चाचणी कालपासून नवी दिल्ली, कोइंबतूर, भोपाळ आणि शिलाँगमध्ये सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बहुराष्ट्रीय ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला पर्याय म्हणून किराणा दुकानं आणि ग्राहकांसाठी ही सुविधा लाभदायी ठरणार आहे. यूपीआय नंतरचा हा महत्वाचा आर्थिक निर्णय ठरणार असून यात पारदर्शकतेसह अनेक पर्याय उपलब्ध असतील असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलंय. ही एक मोठी योजना असून किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना यामुळे मोठा पर्याय उपलब्ध होईल असं उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव अनिल अगरवाल यांनी म्हटलंय. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यांमध्ये ही योजना देशातील 100 शहरांमध्ये सुरू केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
LIC अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी समभागांची ही प्राथमिक विक्री 9 मे पर्यंत सुरू राहील. यात गुंतवणूकदारांना 902 रुपये ते 949 रुपयांच्या किंमत पट्ट्यामध्ये किमान 15 समभागांसाठी बोली लावावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना यात 45 रुपये तर LICच्या 30 कोटी विमाधारकांना 60 रुपये सवलत मिळेल. त्यानंतर 17 मे रोजी हा समभाग देशातील शेअर बाजारांमध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होईल. 22 कोटी 13 लाख समभागांच्या विक्रीच्या माध्यमातून सरकार LIC मधील त्यांच्या 3.5% हिश्श्याची विक्री करणार आहे. बाजारातून भांडवल उभारणीचा विचार करता हा देशातील सर्वात मोठा IPO ठरेल, अशी माहिती निर्गुंतवणूक सचिव तुहिनकांत पांडे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी देशातील लुप्तप्राय झालेल्या जलस्रोतांना पुनर्जीवित करून अमृत सरोवर निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून मूर्तरूप देण्याचं काम नागपूर जिल्ह्यातील काटोल इथल्या मेंढे पठार इथे 4 अमृत सरोवरांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे मेंढे पठार इथल्या 4 सिंचन तळ्यांच्या जागी 4 अमृत सरोवर निर्माण करण्यात येतील. यापैकी मेंढे पठार सिंचन तलाव, सोनखाम तलाव आणि चंद्रभागा धरण इथल्या सिंचन तलाव या ठिकाणी हे 4 अमृत सरोवर निर्माण होणार असून या सिंचन तळ्यांच्या कायाकल्पातून या सर्व तळ्यांच्या सिंचन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 353J वरील नागपूर काटोल रस्ते प्रकल्पाच्या चौपदरीकरणामध्ये या 4ही सरोवराच्या कामांसाठी आणि खोलीकरणासाठी काढलेल्या मातीचा उपयोग होईल. अमृत सरोवर माध्यमातून भूजल पुनर्भरण होणार असून सिंचन क्षमतेत वाढ, मत्स्यसंवर्धन, कृषी तसंच वृक्षारोपणाला त्याचा फायदा होईल. आज मेंढे पठार इथे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. या भागात खोलीकरण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होईल आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ होईल, असं मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेमध्ये 8,000 रोपांची लागवड करून तिथे वन आच्छादन करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड कार्याचा आज विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी आणि मनपा आयुक्त तसंच प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. नागपूर शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून 15व्या वित्त आयोगासंदर्भात मनपाला 2 कोटी 14 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीमधून विद्यापीठाच्या 15 एकर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल. या जागेत सावलीची आणि फळझाडं अशी विविध प्रजातींची 8,000 रोपं लावण्यात येणार आहेत. ओसाड जमिनीवर वृक्ष लागवडीद्वारे वन आच्छादन करून इथे पशुपक्षी तसंच इतर कीटकांसाठी अधिवास निर्माण केला जाईल. राज्य शासनाने गेल्या 2 वर्षात राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या नागपूर विभागस्तरीय प्रदर्शनांचं उद्या म्हणजे 1 मे रोजी सीताबर्डी मेट्रो स्टेशन इथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. 2 वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची या मोहिमेअंतर्गत शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येईल. हे प्रदर्शन 5 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुलं राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये राज्यासोबतच नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांचा स्वतंत्ररित्या समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक दीपक कपूर आणि नागपूर अमरावती विभाग संचालक हेमराज बागुल यांनी केलं आहे. वाशिम शहरातील विविध आस्थापनांवर कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाडी टाकण्यात आल्या. यावेळी शिवाजी चौकातील एका कापड दुकानात आढळून आलेल्या 14 ते 17 वर्ष वयोगटातील 4 बालमजुरांच्या पालकांना आणि आस्थापना मालकांना समज देऊन 4 बालकांची सुटका करण्यात आली. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हा वार्षिक आदिवासी योजना या तिन्ही योजनेत वर्ष 2021-22 मध्ये दिलेल्या निधीपैकी यंत्रणांनी 99% निधी खर्च केलाय. ही चांगली बाब असून यंत्रणांनी यावर्षी या कामाचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी 20 मे पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून भारतीय सैन्याचा वारसा असणारा कस्तूरचंद पार्क जवळील सीताबर्डी किल्ला उद्या 1 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुला असणार आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून रेल्वे स्थानकाजवळील आर्मी रिक्रुटिंग गेटमधून हा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश सुरू राहील. अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी पहाटे 5:30 वाजता पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली. पहाटे 4 वाजतापासून तुकडोजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्याला भजनांनी सुरुवात झाली होती. गेल्या 7 दिवसांपासून यावली शहीद या गावी तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता. कोरोनानंतर प्रथमच तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर गुरुदेव भक्तांनी या जन्मोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या. दरम्यान नागपुरातील तुकडोजी पुतळा चौकात आज विविध संघटनांच्या वतीने तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. येत्या 3 मे पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट तीव्र राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात उष्णतेची लाट तीव्रच असून आज आणि उद्या वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उच्च तापमानामुळे उष्माघाताची शक्यताही वाढली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या कमाल तापमानात उच्चांकी वाढ नोंदवल्या गेली आहे. आज चंद्रपूर इथे सर्वात जास्त 46.6 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद इथे उत्साहात साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.